विजेचा धक्का लागून पुण्यामध्ये काल रात्री अद्वैता वाघमारे या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना एक अपघात असला तरी या अपघाताला महावितरणचा कारभार जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। या परिस्थितीतले लोक किती धोकादायक स्थितीत जगतायत हे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। विजेचा धक्का लागून एका अवघ्या 2.5 वर्षाच्या चिमुरडीचा बळी गेल्याची घटना काल पुण्याच्या पानमळा परिसरात घडली। चिमुरडीची आई आपल्यासोबत आहेत। त्यांच्या वेदना किंवा त्यांचं दुःख आपण समजू शकतो, तरी देखील त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। ताई, मला सांगा की काय घडलं? ती कुठे मावशीकडे गेली होती? मावशीकडे गेली होती। मी तिला घरात आणली, पाऊस पडतोय म्हणून। 2 मिनिटातच ती तिकडे मावशीकडे गेली आणि करंट बसला तिला। मी जाईपर्यंत तर ती खाली पडली होती पांढऱ्या डोळे करून। मी उचलला तिला, मला हुंकार दिला तिने, दवाखान्यात न्यायला पळत होते। याच कुठल्या तरी वायरचा शॉक जो आहे, करंट जो आहे, प्रवाह हा एका घराच्या जिन्यामध्ये उतरला आणि त्यामध्ये या चिमुरडीचा जीव गेला। आणखी दोघे जण जखमी आहेत। मला सांगा, ही जी परिस्थिती आपण पाहतो आहोत ही वर्षानुवर्ष अशीच आहे का? गेली 20-22 वर्षे मला जसं कळतंय तसं तरी ही परिस्थिती अशीच आहे। त्यांना जर मीटरच्या वायरी बदला म्हणलं तर ते म्हणतात तुम्ही पैसे भरा, मग आम्ही वायरी बदलू। कुठलीही कंप्लेंट करायला गेलं तर कधी वेळेवर कधी येत नाहीत वायरमन लोक। मात्र आजच्या स्थितीत दुर्दैवानं असं म्हणावं लागेल, कुणालाच याचं काहीच पडलेलं नाही। या लोकांनी असं म्हणजे ज्या झोपडपट्टीत हे जगतात त्यांनी असंच जगायचं आणि असंच मरायचं। निश्चितच ही गोष्ट संतापजनक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पानमळा, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।